नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे मित्रांनो. जसजशी परीक्षा जवळ येते तसतशी हृदयाची धडधड 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 वाढत चाललेली आहे. एकदम असं धक 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 होत असेल. आता शेवटचा जर महिना बाकी असेल, फेब्रुवारी महिना, या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण नियोजन नेमकं कसं केलं पाहिजे, याची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे मित्रांनो, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर जाऊयात पटकन पुढे. अतिशय महत्वाची चर्चा आहे की या फेब्रुवारी महिन्यात आपण काय करू शकतो. काही मुलांची सिच्युएशन अशी असेल की बाबा त्यांचा काहीच अभ्यास झाला नसेल, बऱ्याच मुलांचा 50% अभ्यास झाला असेल आणि काही मुलांचा 100% अभ्यास झाला असेल. त्यांना आता फक्त रिव्हिजनच करायचे. मग या 1 तारखेपासून 21 तारखे 20 तारखेपर्यंतचं नियोजन किंवा 19 तारखेपर्यंतचं आपलं नियोजन नेमकं कसं असलं पाहिजे, तर यावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. काहीच अभ्यास जरी झाला नसेल तरी काळजी करू नका मित्रांनो. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. त्यामुळे मनामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी आणायची आहे आणि आजपासून आतापासून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. प्रत्येक मिनिट, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक तास, प्रत्येक दिवस आपल्यासाठी आता खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आता आपल्याला पूर्ण 100% आपल्याला आपले देणं गरजेचे आहे. तर या अनुषंगाने मित्रांनो आपल्याला आता काय केलं पाहिजे, मी तुम्हाला सगळ्यात शेवटी या संपूर्ण फेब्रुवारी महिन्याच्या एका एका दिवसाचं नियोजन कसं करायचं ते सांगणार आहे. अगोदर हे काही मुद्दे आहेत ते आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिला मुद्दा, अभ्यासाचं भाऊ वेळापत्रक बनव. तू जर नसल बनवलं तर अभ्यासाचं वेळापत्रक बनव. 1 तारखेला मी काय करणार आहे, मी 2 तारखेला काय करणार आहे, 3 तारखेला काय करणार, 4 तारखेला काय करणार, प्रत्येक तारखेवाईज तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे. 1-2 तारखेला या 2 दिवसात मी कुठल्या विषयाचा अभ्यास करणार आहे, 3-4 तारखेला मी कुठल्या विषयाचा अभ्यास करणार आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक दिवसाचं आता आपल्याला नियोजन करावं लागणार आहे आणि त्या दिवसाचे तुम्ही जर 3 भाग केले किंवा 4 भाग केले तर ते 4 भागाचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. खूप महत्वाचा या ठिकाणी आता मुद्दा आहे. या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे, जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्यायचा. आता कसं होतं, आतापर्यंत तुम्ही काही वेळ टीव्ही बघायला देत होता, काही वेळ करमणुकीला देत होता, काही वेळ खेळायला देत होता, पण आता जास्तीत जास्त नाही तर सगळाच वेळ जो आहे तो अभ्यासाला द्यायचा आहे. याच्यामध्ये काही वेळ थोडाफार सकाळी उठल्यानंतर 15 ते 20 मिनिटं थोडी शारीरिक हालचाल असेल, 10 मिनिटं थोडंसं तुम्हाला ध्यान असेल किंवा तुमचं मेडिटेशन असेल, याला जर वेळ दिला तर एकदम उत्तम काम आहे. कारण तुमचं शरीर चांगलं राहिलं तर तुमचं मन आणि तुमचे विचार आणि तुमचा मेंदू चांगला राहील, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही सकाळचा वेळ थोडासा फ्रेश होण्यासाठी देऊ शकता. व्यायाम असेल किंवा मेडिटेशन असेल, याला तुम्ही देऊ शकता. बाकी इतर गोष्टींकडे आता आपल्याला थोडासा वेळ कमी द्यायचा आहे. याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा कसून सराव. या काही दिवसांमध्ये प्रश्नपत्रिकांचा सराव, ज्याचा अभ्यास काहीच नाही झाला त्या भावड्याने फक्त प्रश्नपत्रिकांचा जरी सराव केला, 4-4, 5-5 प्रश्नपत्रिका जरी प्रत्येक विषयाच्या सोडवल्या तरी भाऊ तुला चांगले मार्क मिळतील, काळजी करायची नाहीये. आणि यानंतर सकारात्मक राहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आणि ताण तणावापासून आणि स्ट्रेस पासून आता आपल्याला लांब राहणं गरजेचं आहे. स्ट्रेस, ताण तणाव याच्यापासून लांब राहा. काय होतं माहितीये का मित्रांनो, परीक्षेचा ताण घेऊन काय होत नाहीये, स्ट्रेस घेऊन काय होतं, स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, डिप्रेशन असेल, टेन्शन कुणाला नाहीये, प्रत्येकाला टेन्शन आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, कुणीच नाहीये सुखी जगामध्ये. प्रत्येकाला कसलं ना कसलं तरी टेन्शन आहे. ज्या मुलाचा काहीच अभ्यास झाला नाही त्याला वाटतंय मी पास कसं होऊ, ज्या मुलाचा बाबा थोडाफार अभ्यास झाला नाही त्याला वाटतंय मी फर्स्ट क्लास कसं होऊ, एखाद्याला वाटतंय माझ्या शेजारच्या मित्रापेक्षा जास्त मार्क मला कसे मिळतील, किंवा घरच्यांना वाटतं की माझ्या बबड्याला शेजारच्या पेक्षा 2% मिळाले तरी लय झालं. एखाद्या मुलाला 70% पडत असतात, त्याला वाटतं रे मला 80 पडले तर बरं होईल. आणि एखादा 95% वाला 98% वाला असो, त्याला पण टेन्शन, माझे 98% राहतील ना व्यवस्थित, मला 98च्या वर कसे मिळतील, माझ्या मित्राला 99 मिळालेत, मला 100% कसे मिळतील. साला प्रत्येकाला काय ना काय तरी टेन्शन आहे. पण टेन्शन घेऊन काय होत नाही, टेन्शन घेतल्यामुळे काय होतं, जास्त म्हणजे थोडंफार टेन्शन असलं पाहिजे. पण अतिताणाचा एक प्रॉब्लेम होतो. जर अतिताण किंवा जास्त जर डिप्रेशन मध्ये तुम्ही असाल तर तुम्ही जे वाचलाय, जो तुम्ही अभ्यास केलाय तो तुमच्या मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे साठणार नाही, तो विसरून जाईल किंवा तो अभ्यासाला तुम्हाला वेळ लागेल. एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाठ करायला तुम्हाला 5 मिनिटं लागत असतील आणि तुम्ही जर डिप्रेशन मध्ये असाल, तुम्ही जर टेन्शन मध्ये असाल, तर त्या 5 मिनिटाच्या ऐवजी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजून घ्यायला 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास सुद्धा जाऊ शकतो, पण ते लक्षात राहणार नाही. त्यामुळे डिप्रेशन आता अजिबात कुठल्याही पद्धतीचं मनामध्ये ठेवायचं नाहीये. टेन्शन नाही घेणार. होऊन होऊन काय होणार आहे, होऊन होऊन 4 ते 5% कमी मिळतील. होऊन होऊन बाबा काय होणार आहे, जास्तीत जास्त काही थोडेफार कमी मार्क मिळतील. पण याचं जर टेन्शन घेतलं ना तर अजून कमी मिळतील. त्याच्यापेक्षा टेन्शन न घेता अभ्यासाला लागा, मेहनत करा. मी मेहनत करणार,
मी माझ्या परीने 100% द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये मला जेवढे मार्क पडतील ती गोष्ट वेगळी, पण मी मेहनत करणार आहे. बास एवढं फक्त मनाशी सांगायचंय. आता लक्षात घ्या मित्रांनो. आता या 20 दिवसांमध्ये तुम्ही काय करू शकताय? सगळ्यात पहिली गोष्ट, या 20 दिवसांमध्ये तुमच्याकडं 19च दिवस आहेत ॲक्चुअली. 20 तारखेला तुमचा असणार आहे मराठीचा पेपर. आता याच्यात लक्षात घ्या, 20 तारखेला मराठीचा पेपर, इंग्लिश मीडियमचे असतील आपले विद्यार्थी तर त्यांचा 23 तारखेला मराठीचा पेपर आहे. म्हणजे त्यांच्यासाठी 22 दिवस आहे. आपल्यासाठी 19 दिवस आहेत. आता मग काय करायचं, याच्यामध्ये 17, 18, 19 हे 3 दिवस आहे ना मराठीला द्या मित्रांनो. हे 3 दिवस तुम्ही मराठी विषयाच्याच तयारीला द्या, बाकी नका काय करू. कारण काय 3 दिवस मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि या मराठीचा अभ्यास करत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या. मराठीचा अभ्यास कर एखाद्याचा खरंच झाला असेल तर त्यांनी 18 आणि 19 दोनच दिवस द्या. 17 तारीख वेगळ्या कुठल्यातरी अभ्यासाला द्या. पण या 3 दिवसामध्ये तुम्ही काय करा, की प्रश्नपत्रिकांचा सराव, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला सगळे पॅसेज सोडवा, म्हणजे पहिला प्रश्न सोडवा, मग दुसरा सोडवा, त्याच्यानंतर तिसरा प्रश्न सोडवा सगळा, मग चौथा रायटिंग स्किल वगैरे सगळा भाग असेल. म्हणजे या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे किती दिवस राहिले? 16 दिवस आणि आपल्याकडे विषय किती राहतात? 8. किती विषय राहतात? 8 विषय. तुम्ही म्हणाला 8 कसे काय? बघा, हिंदी, इंग्लिश, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, राज्य इतिहास आणि भूगोल असे 8 दिवस राहतात. म्हणजे आता आपल्याला प्रत्येक विषयाला 2-2 दिवस आहे. मग हे 2-2 दिवस कसे निवडायचे लक्षात घ्या. इथं तुम्ही काय करा, आता थोडंसं उलटं या. गाडी थोडीशी रिव्हर्स फिरवा. मग या तुम्ही मराठीच्या अगोदर काय करा, इथं तुम्ही कुठल्या विषयाचा अभ्यास करू शकता, इथे तुम्ही हिंदीला हा विषय, हे जे 2 दिवस आहे ना 16-17 हे तुम्ही हिंदीला द्या. हिंदीला का माहितीये का? कारण तुमचा जवळपास नंतर हिंदीचाच पेपर आहे. माझ्याकडे टाइम टेबल आहे, जरा मला टाइम टेबल एकदा चेक करू द्या. नंतर तुमचा कुठला पेपर आहे. म्हणजे तसं हे करायला आपल्याला. कारण तुमचा याच्यानंतर काही मुलांचा इंग्रजीचा पेपर आहे. ओके, इंग्रजीचा आहे. मग याच्या आधीचे जे 2 दिवस आहेत ते तुम्ही इंग्रजीला देऊ शकताय. याच्या आधीचे जे 2 दिवस आहेत तिथं तुम्ही इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे. का माहितीये का? कारण तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या पटकन इथं कुठेतरी तो तुमच्या लक्षात राहील. कारण नंतर तुमचा इंग्लिशचा पेपर असेल. ज्या मुलांचा संस्कृतचा असेल त्यांनी बाबा हे 2 दिवस संस्कृतला द्या, हिंदी संस्कृतला द्या आणि हे 2 दिवस तुम्ही हे 2 दिवस संस्कृतला वगैरे देऊ शकता आणि त्याच्यानंतर मग हिंदीचा पेपर आहे आपला. नंतर हे 2 दिवस तुम्ही हिंदीला द्या. ओके. तुम्ही हे 2 दिवस तुम्ही हिंदीचा अभ्यास करा. हिंदी नंतर आपला कुठलाही गणित भाग 1 चा पेपर असतो. हे 2 दिवस तुम्ही गणित भाग 1 ला द्या. ओके. गणित 1 ला द्या. त्याच्यानंतर हे 2 दिवस तुम्ही काय करा, मॅथ्स 2 ला द्या, गणित भाग 2 ला द्या. 8 आणि 7 हे तुम्ही काय करा, सायन्स 1 ला द्या किंवा सायन्स सायन्स गणित विज्ञान 1 ला द्या. की कुठला? हे तुम्ही विज्ञान 1 ला द्या, सायन्स 1. 5 आणि 6 तारीख तुम्ही सायन्स 2 ला द्या. 2 आणि 3 तारीख तुम्ही कशाला द्या, इतिहासला द्या. आणि 1 आणि 2 तारीख तुम्ही जिओग्राफीला द्या, अशा प्रकारे तुम्हाला हे जर टाइम टेबल तुम्ही बनवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाला 2-2 दिवस मिळतील. म्हणजे काय होईल माहितीये का? जिओग्राफीचा तुमचा पेपर शेवटी आहे. त्याच्यामुळे त्याची एक रिव्हिजन करा आणि शेवटी तुम्हाला 1-2 दिवस अगोदर तिथं तुम्हाला या ठिकाणी तिथं वेळ तर मिळणारच आहे. म्हणजे ही तर रिव्हिजन होणारच आहे. पण याच्यानंतर प्रत्येक दिवसाच्या 1-2 दिवस प्रत्येक प्रत्येक पेपरला तुम्हाला 1 दिवस सुट्टी आहे. काही पेपरला 2 दिवस सुट्टी आहे. मग त्या सुट्ट्यांमध्ये तुमचा अभ्यास होऊ शकतो. म्हणजे आता हे शेड्यूल तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तुमच्या लक्षात आलं तर मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित हे सगळं शेड्यूल समजून सांगतो. हे सगळ्या शेड्यूलवरती आपण परत एकदा चर्चा करू. नेमकं आपण काय केलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. 20 तारखेला तुमचा पेपर आहे कुठला? मराठीचा. मग तुम्ही 17, 18, 19 हे 3 दिवस जे आहेत ते तुम्ही देणार मराठीला. त्याच्यानंतरचे हे 2 दिवस आहेत ते तुमच्याकडे आहे इंग्लिशला. ओके, इंग्लिशला आहे, इंग्रजीला आहे. 13, 14 हे आहे हिंदी आणि संस्कृतला द्या. एचएस लिहितो, हिंदी आणि संस्कृतला द्या. 11, 12 हे 2 दिवस द्या तुम्ही मॅथ्स 1 ला द्या. 9, 10 हे 2 दिवस तुम्ही मॅथ्स 2 ला द्या. 8 आणि 7 हे 2 दिवस तुम्ही सायन्स 1 ला द्या. 5 आणि 6 हे 2 दिवस सायन्स 2 ला द्या. 3 आणि 4 हे 2 दिवस तुम्ही हिस्ट्रीला द्या. 1 आणि 2 हे दिवस तुम्ही जिओग्राफीला द्या. तर अशा प्रकारे तुम्ही आता हे नियोजन करा. आणि ह्या 1 आणि 2 दिवस आता तुम्ही जर का 1 आणि 2 तारीख जर तुम्ही भूगोलाला दिलेली आहे, तर या भूगोलाचा अभ्यास मी या 2 दिवसात नेमका काय करणार आहे? बरोबर, भूगोलाचा अभ्यास नेमका मी काय करणार आहे भूगोलामध्ये ते सुद्धा तुम्ही ठरवा. मी भूगोलामध्ये 2 दिवसामध्ये बाबा एका दिवसाचा जो 1 तारीख जी आहे माझ्याकडे जर 9 धडे असतील, तर मी 1 तारखेला जवळपास 50% 1 तारखेला मी किती धडे करणार दिवसभरामध्ये ते ठरवा. 1 तारखेला बाबा मी 5 धडे करेल. त्याच्यानंतर मग 2 तारखेला मी बाबा त्याच्या पुढचे काही 4 धडे करेल सकाळपर्यंत आणि संध्याकाळी मी पेपर सॉल्व्ह करेल. म्हणजे प्रत्येक विषयाचा एक पेपर तरी समजा 2 तारखेला तुम्ही भूगोलाचा पेपर वेळ लावून सोडवला पाहिजे.
4 तारखेला तुम्ही इतिहासाचा पेपर वेळ लावून सोडवला पाहिजे. 6 तारखेला तुम्ही विज्ञान 2चा पेपर वेळ लावून सोडवला पाहिजे. म्हणजे जो दुसरा दिवस आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेपर सॉल्व्हिंगला सुद्धा टाईम देऊ शकताय. म्हणजे एकंदरीत असं जर तुम्ही प्लॅनिंग केलं, तर या प्लॅनिंगचा तुम्हाला फायदा होईल. आता यातल्या यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट याच्यामध्ये इंग्लिश विषय, गणित विषय ज्या विद्यार्थ्यांना अवघड जातो त्यांच्यासाठी. जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करायची नाही. तुमच्यासाठी आपण गणिताचा एक स्पेशल ॲप बनवलंय. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. जे चॅनलचं नाव आहे तेच ॲपचं नाव आहे. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरला सुद्धा बघायला मिळेल. या ॲपवर आपण काय केलंय, गणित भाग 1, 2 च्या प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ बनवल्यात एका कोर्समध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये काय केलंय, गणित भाग 1, 2 च्या ज्या व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकरणाच्या ज्या 3 ते 4 व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये आपण सगळी महत्त्वाची गुणधर्म, सगळी महत्त्वाची सूत्र, त्याचबरोबर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले प्रश्न आणि आता येणाऱ्या परीक्षेत कुठले प्रश्न येऊ शकतात आणि त्याचबरोबर सगळ्या इम्पोर्टंट नोट्स वगैरे त्या तुम्हाला त्या कोर्समध्ये बघायला मिळतील आणि त्या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर होतात गणिताचे रेग्युलर. ओके. तर हा कोर्स जो आहे तो तुम्हाला फक्त ₹49 मध्ये परचेस करता येईल. किती? फक्त ₹49 मध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. दर महिन्याला फक्त ₹49 भरायचे, गणितात चांगले मार्क मिळवायचे. ठीक आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट, आता या सगळ्या विषयांच्या तुमच्याकडे प्रश्नपत्रिका जर नसतील, काळजी करू नका. प्रश्नपत्रिका या सगळ्या विषयांच्या हव्या असतील, त्याचबरोबर या सगळ्या विषयांच्या तुम्हाला जर नोट्स हव्या असतील, तर त्या नोट्स कुठे मिळतील, कशा मिळतील ते तुम्हाला सांगतो. आपल्या वेबसाईटवरती यापैकी बऱ्याचशा विषयांच्या नोट्स आहेत आणि सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी अपलोड करून ठेवल्यात. तर या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही आपल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकताय. तर त्या कशा करायच्या यासाठी आपण Googleला जाऊयात. चला आपण Googleला जाऊन मी तुम्हाला दाखवतो या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या. तर चला जाऊयात आता आपण Googleवरती. ओके. नमस्कार मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या जर का इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील, त्याचबरोबर सगळ्या विषयांच्या तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या, तर तुम्हाला Googleला जाऊन फक्त टाइप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका. ओके. जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचंय. जुन्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही टाइप कराल, त्यावेळेस तुम्हाला इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही वेबसाईट तुम्हाला इथे दिसेल. यावरती आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक करायचंय. इथे जर तुम्ही क्लिक कराल, तर इथे बघा खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका आहे. सर्व विषयाच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका आहे, इंग्रजीच्या आहे. तर इथून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता. जसं तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना, तर तुम्हाला या ठिकाणी इथं मराठीच्या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील बघा इथे. सगळ्या वर्षांच्या आत्तापर्यंत आलेल्या. तुम्ही मार्च 2024ला क्लिक केलं, की मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका मिळेल. मार्च 2023ला क्लिक केलं, की मार्च 2023ला ज्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक करेल, ती प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळेल आणि ही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये. आता जर तुम्हाला सगळ्या विषयांच्या नोट्स हव्या असतील, तर इथे वरती बघा, इथे नोट्सचा ऑप्शन आहे. आता हा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही. मोबाईलमध्ये हे अशा प्रकारे आडवा इंटरफेस नाही दिसणार. मोबाईलवर तुम्हाला उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतील बघा निळ्या जांभळ्या रंगामध्ये. त्या 3 आडव्या रेषांवर क्लिक केलं, की तुम्हाला नोट्स दिसेल आणि या नोट्सवर क्लिक केल्यावर तुम्ही आय-एम-पी नोट्सवरती यायचंय. आय-एम-पी नोट्सवर क्लिक केलं, की तुम्हाला सगळ्या विषयांच्या इम्पोर्टंट नोट्स तुम्हाला इथे मिळतील बऱ्याचशा. म्हणजे गणित आहे, इंग्लिश आहे, मराठी, हिंदी, विज्ञान 1, विज्ञान 2. तर या इम्पोर्टंट नोट्सवर तुम्ही जर क्लिक केलं, की तुम्हाला या नोट्स डाउनलोड करता येईल. जसं की तुम्ही मराठीवर क्लिक केलं, विज्ञान भाग 1, 2 वरती क्लिक केलं, तर तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि 2 च्या नोट्स मिळतील. मग याच्यामध्ये बघा तुम्हाला कारणे नोट्स आहेत. कारणे क्लिक केलं, की तुम्हाला कारणे मिळतील इम्पोर्टंट अशी. तर बऱ्याचशा नोट्स आहेत. तर तुम्ही Googleवरती जा, जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या. ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद.